हेलो दोस्तों, स्वागत है आपका और एक नए दिन में। कल के वीडियो में आपने देखा होगा कि मैंने मोटोरोला G54 5G वेरिएंट का अनबॉक्सिंग किया था और इस मोबाइल की मैंने पूरी स्टोरी भी आपको बताई थी कि किस तरह से ये मोबाइल मुझे 11 फरवरी को मिला था और लगभग 4-5 महीने बाद इसकी हमने अनबॉक्सिंग की थी। लेकिन अभी तक मैंने इस मोबाइल को ऑन नहीं किया है, आपने कल के वीडियो में देखा होगा, क्योंकि ये मोबाइल मैं मेरे मम्मी के हाथ से ओपन करने वाला हूँ और ये मोबाइल मैं मम्मी को गिफ्ट करने वाला हूँ। मम्मी के पास अभी बहुत दिनों से एक सैमसंग गुरु जो छोटा फोन था, ये मोबाइल था। तो इस काफी लंबे टाइम के बाद मम्मी को मैंने एक अपग्रेड वाला फोन दिया है, डायरेक्टली मोटोरोला G54, और वो भी डायरेक्टली 5G वेरिएंट वाला। तो डायरेक्टली इस मोबाइल से अपग्रेड होके अभी मम्मी को ये मोबाइल में गिफ्ट कर रहा हूँ। तो ये मोबाइल मम्मी के लिए है और मम्मी अभी आपको दिखाएगी कि ऑन करके हा मोबाईल माझ्या मुलाने मला गिफ्ट दिला आणि आता तो पाहूया कसा आहे। वा, कलर वगैरे तर फाईन आहे, कलर ही फाईन आहे। आता मी ह्याला कलर ओपन करते। आता मी या मोबाईलवरून माझे चॅनल मी याच मोबाईलवरून आपल्याला व्हिडिओ टाकते। मला आतापर्यंत माझ्या मुलाची वाट बघावं लागत होती, पण आता मी स्वतःच आपली व्हिडिओ करेन आणि त्याचं सगळं काही एडिटिंग वगैरे मी स्वतः करेन आणि याच मोबाईलवरून मी आपल्याला जो काही व्हिडिओ करेन ते तुम्हाला सगळ्यांना दाखवेन। अगदी मस्त मोबाईल दिलेला आहे। आतापर्यंत माझ्याकडे हा छोटा मोबाईल होता, तर मला बाहेर गेल्यानंतर असं वाटायचं की सगळ्यांचे मोबाईल मोठे आहेत आणि माझा मोबाईल छोटा आहे, मला बाहेर काढायलाही नको वाटत होता। एक दिवस मी असंच मुलांना सांगत आले आणि मला असं म्हणत की मॅडम तुम्ही स्मार्टफोन घ्या ना, तुमच्या हातात हा मोबाईल बरा दिसत नाही। हे फक्त मी आश्वजीला सांगितलं माझ्या मुलाला घरी येऊन। अरे असं असं तो विशाल असा म्हणतोय की मॅडम दुसरा मोबाईल घेता का, मीच घेऊन देऊ तुम्हाला। आणि असं सांगितल्यामुळं मला अश्वजीतला जरा काही काय वाटलं हे मला माहित नाही, पण अश्वजीतनी त्या दिवशीच हा मोबाईल ऑर्डर केला आणि मला त्यांनी सरप्राईज केलं। मग मी डोळे झाक असं म्हणून त्यांनी मला हा मोबाईल माझ्या हातात दिला। तेव्हा अगदी धन्यवाद अश्वजी, थँक्यू।